मित्र हो, बऱ्याच लोकांची समस्या असते, डॉक्टर आमचा सीटचा जो भाग आहे, ढोपराचा जो भाग आहे तो प्रमाणापेक्षा जास्त मोठा झालाय, त्याच्यामुळे आम्हाला चालणं फिरणं बसणं उठणं तर मुश्किल झालंय, पण आम्ही त्याच्यामुळे बेढप दिसायला लागतो. चालताना ते विचित्र वाटायला लागतं, विचित्र दिसायला लागतं. खास करून महिलांच्या मध्ये याचं प्रमाण जास्त दिसून येतं. त्याचं कारण म्हणजे महिलांच्या मध्ये असणारं इस्ट्रोजन नावाचं हॉर्मोन. याच्यामध्ये कुठं काही कमी जास्त झाली तर हा भाग जास्त वाढतो. खरं तर पुरुषांच्या तुलनेमध्ये स्त्रियांमध्ये हा भाग जास्त असणं हे नैसर्गिकरित्या स्वाभाविक आहे, नॉर्मल आहे. त्याचं कारण म्हणजे गरोदरपणामध्ये डिलिव्हरीच्या वेळेला आणि बाळाला दूध पाजत असताना ही चरबी त्या महिलेला वेगवेगळ्या माध्यमातून मदतीला येत असते, कामाची असते. परंतु जेव्हा ही चरबी अनावश्यकपणे जास्त प्रमाणामध्ये वाढते त्यामुळं समस्या निर्माण होते. आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 10 सोपे सहज करता येतील असे व्यायाम प्रकार सांगणार आहे, ज्याच्या माध्यमातून तुमच्या सीटची चरबी अगदी 10 दिवसामध्येच काही इंचेसनी कमी झाल्याची तुम्हाला अनुभवायला मिळेल. विनंती असेल की व्हिडिओ पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका. प्रत्येक स्टेप त्याच्या मागचं शास्त्र बारकाईनं समजून घ्या. आणि आता हा व्हिडिओ चालू असतानाच माझ्या समोर हा व्यायाम करायला सुरुवात करा. तुमचा सीटचा भाग, मांड्याचा, कमरेचा भाग मोकळा झाल्याचं तुम्हाला व्हिडिओ संपेपर्यंत लक्षात येईल. आणि दररोज सुद्धा हा व्हिडिओ लावून माझ्या समोर हा व्यायाम करायला तुम्ही सुरुवात करा. आणि अजून एक विनंती असेल, जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्य विषयक अत्यंत महत्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत. कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही. चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मित्र हो, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काही खुर्चीचे व्यायाम करायचे आहेत. त्यासाठी आपल्याला अशा प्रकारे खुर्ची घ्यायची आणि ही अशी खुर्ची समोर घेऊन उभं राहायचंय. सगळ्यात पहिला प्रकार तुम्हाला अशा पद्धतीनं तुम्हाला पाय बाहेर काढायचा. किती वेळा? 10 वेळा. 1 2 3 4 5 6, शक्य तितकं बाहेर, 7 8 9 10. सोपे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. त्याच्यानंतर दुसरा सोपा प्रकार काय करायचा आपल्याला? हे अशा पद्धतीनं त्याला एक पाय मागं घ्यायचा आहे. त्याच्यानंतर हळूहळू पुढे आणून आपल्याला बाजूला अशा पद्धतीनं गुडघ्यातून फोल्ड करायचा आहे आणि पुन्हा जागेवर यायचं आहे. बघा, खूप छान आहे. 1 2 जागेवर, 3 4 5 6 7 8 9 आणि 10. खूप छान. त्याच्यानंतर हा पाय बघा मागं न्यायचा, बाजूला आणि पुन्हा जाग्यावर. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. खूप छान. आता काय करायचं आपल्याला? तिसरा सोपा प्रकार. अशा पद्धतीनं पाय गोल फिरून परत जागेवरती आणायचा. 10 वेळा असं, 10 वेळा असं. बघा, 1 2 सोपे आहेत. 3 फक्त तुम्हाला करायचे. 4 5
स हा जास्तीत जास्त गोल फिरवून आणायचा. 7 8 9 आणि 10. आता पाठीमागून उलट. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. त्याच्यानंतर विरुद्ध पाय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. त्याच्यानंतर उलट. 1 2 3 4 सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळाला करायचा. 5 6 7 8 9 आणि 10. सकाळी पण उपाशी पोटी करायचा, संध्याकाळी पण जेवणाच्या आधी करा. जेवण झाल्यानंतर करायचं असेल तर संध्याकाळचं जेवण तुम्ही 7च्या आधी करा आणि साधारण 9:30-10 वाजता हे व्यायाम प्रकार तुम्ही करा. झोपताना खूप चांगली झोप पण येईल आणि रात्रभरामध्ये ही चरबी चांगली ढिली होऊन ती पातळ होण्यासाठी देखील शास्त्रोक्त पद्धतीनं मदत होईल. कारण हे सगळे व्यायाम प्रकार इथं असलेली जी गच्च चरबी आहे की तुम्ही कितीही प्रयत्न करून डाएटिंग करून चालून जरी कमी झाली नसली तरी ह्या व्यायामाने खूप चांगली 10 दिवसामध्येच कमी झाल्याचं तुम्हाला बघायला मिळेल. हा झाला तिसरा प्रकार. आता चौथा सोपा प्रकार काय आहे? अशाच पद्धतीनं खुर्चीला धरून उभं राहायचंय तुम्हाला आणि काय करायचंय, थोडंसं पायामध्ये अंतर घ्यायचंय खांद्या इतकं आणि आपल्याला काय करायचंय, सीटचा जो भाग आहे तो खाली अशा पद्धतीनं बाहेर काढायचा आहे. हे अशा पद्धतीनं हे बघा, जेवढं जमते तेवढा. तुमचे गुडघे जर जास्त दुखत असतील, जास्त तुम्हाला बेंड करता येत नसतील तर एवढंच करा, पण करणं महत्वाचं आहे. लक्षात घ्या, तिथं चेतना जाणं, तिथं उद्दीपित होणं, तिथल्या फॅट बर्निंगला चेतना मिळणं, स्टिम्युलेशन मिळणं हे महत्वाचं आहे. हे अशा पद्धतीने 1 आणि मग परत काय करायचंय, टाचा वर करायच्या खुर्चीला धरून. 2 कमरेचा भाग पाठीचा वरचा सरळ ठेवायचा आहे. 3 मांडीवर ताण आल्याचं जाणवेल तुम्हाला, सीटवर ताण आल्याचं जाणवेल. असं उभारता तेव्हा तुमच्या पिंढऱ्या आणि मांडी आणि सीटचा भाग कमरेवरती सुद्धा ताण आल्याचं जाणवेल. 4 5 6 वर करायचंय. 7 8 9 खूप छान आहेत व्यायाम बघा. 10 टाच पूर्ण अशी वर करायची. हा झाला चौथा प्रकार. आता पाचवा सोपा प्रकार काय करायचा आपल्याला, अशा पद्धतीनं आता भिंतीचा सपोर्ट घ्यायचा आपल्याला. हे अशा करायचंय, भिंतीपासून थोडस लांब उभं राहायचंय, साधारण 1 ते 1.5 फूट अंतरावर उभं राहायचंय. त्याच्यावर आपले हात जे आहेत ते भिंतीला असे टेकवायचे आहेत आणि नंतर काय करायचं आपल्याला, हा पाय जो आहे तो पाठीमागं घ्यायचा आहे आणि मग परत पुढे आणायचा आहे. हे बघा 10 वेळा. 1 2 सावकाश, 3 4 5 शक्य तितका वर आणायचा. 6 7 8 9 आणि 10. खूप छान. त्याच्यानंतर विरुद्ध पाय. हे बघा 1 2 3 कंबरदुखी पाठदुखी कमी होईल. 4 5 याच्यामुळे फक्त सीटची चरबी कमी नाही तर मांड्याची, कमरेची आणि पोटाची चरबी कमी होण्यासाठी सुद्धा तुम्हाला
खूप चांगला फायदा होईल. 6 7 8 9 अजिबात अवजड नाहीत आणि 10 एवढे का हलके हलके व्यायाम सोपे सोपे असताना सुद्धा माझ्या शरीरातून घाम निघायला लागलाय आणि हा घाम निघणं खूप महत्वाचं आहे आणि इथली चरबी फॅट लूज होणं हे अत्यंत गरजेचं आहे. तर हा झाला 5वा प्रकार. आता 6वा सोपा प्रकार काय करायचा आहे, अशा पद्धतीनं पायामध्ये आपल्या खांद्या इतकं अंतर घ्यायचंय. बघा तुम्हाला दिसेल असं सांगतोय. आणि आपले हात जे आहेत ते आपल्या कमरेवरती ठेवायचे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, अशा पद्धतीनं कमरेतून पाठीमागं झुकायचंय. बघा अशा पद्धतीनं हे सीट बाहेर काढायचं. 1 2 3 4 5 6 जेवढं शक्य होईल तेवढं खाली झुकायचं. गुडघे दुखत असतील तर जास्त नाही करायचं, एवढंच करायचं. 7 8 अशा पद्धतीनं 7 8 उभं राहताना फक्त काय करायचंय, गुडघे आणि आपले पाय एका सरळ रेषेमध्ये यावे, क्रॉस होऊ नये. आलं का लक्षामध्ये? 9 आणि 10. खूप छान. त्यानंतर 7वा सोपा प्रकार करण्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला एक मॅट लागणार आहे. त्या मॅटवरती आपल्याला काय करायचंय, अशा पद्धतीनं हात आणि गुडघे टेकवायचे आहेत आपल्याला मॅटवरती. मॅट नसेल तर तुम्ही सतरंजी वापरू शकता, अजून काही वापरू शकता. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, पायाने किक मारायची 10 वेळा ह्या पायानं, 10 वेळा त्या पायानं आणि परत जागेवरती यायचं. बघा 1 2 3 पाय जवळ घ्यायचा अशा, 4 5 गुडघा पुढे घ्यायचा, 6 7 8 9 आणि 10. त्याच्यानंतर विरुद्ध पाय 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. पुढच्या त्यानंतर 8वा सोपा प्रकार काय करायचा, आपल्याला आता कोपरे पण खाली ठेवायचे या अशा पद्धतीनं. हे बघा आणि परत किक मारायची 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. त्याच्यानंतर विरुद्ध पाय 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. खूप छान. हा झाला 8वा प्रकार. आता 9वा सोपा प्रकार काय करायचा, अशाच पद्धतीनं आपल्याला हातावरती आणि आपल्या गुडघ्यावरती थांबायचं आहे. आणि आता आपल्याला आपले गुडघे जे आहेत अशा पद्धतीने बाहेर काढायचे 10 वेळा. 1 2 3 4 शक्य तितकं 5 6 7 8 9 10. याच्यामुळे तुमच्या मांड्याची चरबी कमी झाल्यामुळे मांड्या एकमेकाला घासणार नाहीत. तुमचा जो हा सांधा आहे, हिप जॉईंट जो आहे तो देखील मोकळा होईल, तो कधी गच्च राहणार नाही. त्याच्यामध्ये लवचिकता, फ्लेक्झिबिलिटी येईल. आता विरुद्ध पायाने बघा, हे बघा 1 2 3 4 5 अत्यंत शास्त्रोक्त हालचाली आहेत. 6 7
8 आणि ह्याच्यामुळे फक्त चरबी कमी होणार नाही तर तिथली टोन देखील चांगली राहील आणि फिटनेस आणि तुमची जी फिगर आहे, शरीराची जी आकृती आहे, एका चांगल्या बांध्यामध्ये येईल. 8 9 आणि 10. आता सगळ्यात शेवटचा 10वा सोपा प्रकार जो आहे, अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, झोपायचं आहे पाठीवरती. हे अशा पद्धतीनं झोपल्याच्या नंतर काय करायचंय, आपली जो सीटचा भाग आहे तो कमरेचा वर उचलायचा आणि खाली आपल्याला टाळी वाजवायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. खूप छान, व्हेरी गुड. आता हे जे सगळे आहेत ते 10 वेळा करा. अगदी सुरुवातीला जर तुम्हाला जास्त नको वाटत असेल तर 5 पासून सुरुवात करा. 2-3 दिवस 5, त्याच्यानंतर 10, त्याच्यानंतर 15, त्याच्यानंतर 20. अशा पद्धतीनं ह्याचं वेळ आणि वेग वाढवत चला. कसलाही त्रास होणार नाही, कुठं अवघडणार नाही, वेदना होणार नाहीत, हेवी अजिबात नाही, कुठलं वजन उचलायचं नाही, खाली वाकायचं, उठायचं, बसायचं ह्याच्यामध्ये अजिबात नाही. त्याच्यामुळे हे व्यायाम प्रकार अत्यंत सोपे आणि चांगल्या पद्धतीनं तुम्हाला शास्त्रोक्त पद्धतीनं नैसर्गिकरित्या ही सीटची चरबी कमी होण्यासाठी मदत होणार आहे आणि तुमचा फिटनेस टकाटक होणार आहे. आता हे व्हिडिओ चालू असताना कुणी कुणी हा व्यायाम केला आणि त्यांना कसं वाटलं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. आणि आजपासून हे 10 सोपे व्यायाम प्रकार करायला कोण कोण सुरुवात करणार आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि या व्हिडिओला तुम्ही 10 पैकी किती गुण देणार हे देखील आम्हाला सांगा. आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार, ते गाणं कुठलं आहे हे देखील आम्हाला कळवायला विसरू नका. तर नक्कीच मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला 100% खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका. कारण जेव्हा तुम्ही आवर्जून लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं आम्हाला समाधान मिळतं, सार्थक झाल्याचं वाटतं. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील सीटची चरबी कमी करता येईल, ते फिट राहतील, ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, छान छान आशीर्वाद देतील. यासोबतच आरोग्याच्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील आणि माझ्याकडून तुम्हाला वैयक्तिक सल्ला मार्गदर्शन उपचार हवे असतील तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला हाय किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा. यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा. परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा. कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेल्या लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं. ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.